जय शिवराय मित्रांनो आरबीआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खासगी बँका, याचबरोबर आपण जर पाहिलं तर ग्रामीण बँका असतील, राष्ट्रीयकृत बँका असतील, या सर्वांच्या माध्यमातून आरबीआयच्या मदतीने, नाबार्डच्या मदतीने पीक कर्ज उपलब्ध करून दिली जातात। आणि हे पीक कर्ज उपलब्ध करून दिली जात असताना हेक्टरी 1,60,000 रुपयापर्यंतचं कर्ज हे बिना तारण कर्ज दिलं जातं। त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं तारण शेतकऱ्यांना मागितलं जात नाही। मित्रांनो, आता याच बिना तारण जे कर्ज दिले जातात, या कर्जाची मर्यादा आरबीआयच्या माध्यमातून वाढवण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये आता हेक्टरी 2 लाख रुपयापर्यंतची कर्ज ही शेतकऱ्यांना बिनतारण उपलब्ध करून दिली जाणार आहेत। हेक्टरी 40,000 रुपयाची याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। अर्थात ती वाढती महागाई, बियाण्यांचा भाव, खताचे भाव, शेतकऱ्यांना लागणारा खर्च हा साहजिकच वाढलेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती 1,60,000 रुपयाची मर्यादा ही वाढवली जावी अशा प्रकारची मागणी केली जात होती, ज्याच्याऐवजी आता हेक्टरी 2 लाख रुपयापर्यंतची कर्ज ही शेतकऱ्यांना आता बिना तारण उपलब्ध करून दिली जाणार आहेत। मित्रांनो, आता ही झाली कर्ज उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातील एक गोड खुशखबर। परंतु ज्या शेतकऱ्यांना कर्ज ऑलरेडी दिलेली आहेत त्यांना गेल्या 3 ते 4 वर्षापासून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागत आहे। याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलेले की विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी दोन्ही बाजूच्या पक्षांच्या माध्यमातून, महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, दोन्ही बाजूने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची आश्वासनं दिली होती। याच्यामध्ये आता महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। लवकरच ते आश्वासन पूर्ण केलं जाईल किंवा जी काही दिलेली आश्वासनं आहेत ही पूर्ण केली जातील अशा प्रकारची ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता येणाऱ्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना हा दिलासा मिळावी हीच शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे। साधारणपणे याच्यामध्ये आपण पाहिलेले की बरीच सारी शेतकरी हे 2015 पासून बाकी येतं, काही शेतकऱ्यांना 2019 मध्ये लाभ मिळाला नाही आणि आता गेल्या 5 वर्षांमध्ये शेतकऱ्यांची वस्तुस्थिती, जी काही परिस्थिती आहे ती अतिशय बिकट झालेली आहे। आता या पार्श्वभूमीवरती नेमकी ही कर्जमाफी कशी दिली जाते हे देखील पाहण्यासारखं आहे, परंतु कशीही दिली जावी, सरसकट जे रेग्युलर कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांचाही काही समावेश करून आणि जे शेतकरी प्रतीक्षेत आहे अशाही शेतकऱ्यांना दिलासा देऊन ही कर्जमाफी केली जावी अशा प्रकारची मागणी आता शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे। आणि आता सरकार गठीत झाल्यानंतर ही मोठ्या प्रमाणात असलेली मागणी आणि एक दिलेलं मोठं आश्वासन हे लवकरात लवकर पूर्ण करावं हीच माफक अपेक्षा सर्वांकडून ठेवली जाते। या पार्श्वभूमीवरती आता शासनाच्या माध्यमातून कशा प्रकारे पुढे निर्णय घेतले जात आहेत, याला बजेटमध्येच तरतुदीत केलं जातं आहे की त्याला आणखीन काही काळ प्रतीक्षा लावली जाते हे देखील पाहण्यासारखं आहे। परंतु शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी हीच या ठिकाणी अपेक्षा आहे, जेणेकरून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यानंतरच जे काही शेतकरी वर्षानुवर्ष या कर्जमाफीच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत त्यांची पूर्वीची कर्ज नील होऊन या नवीन जे काही आता लाभ असतील त्या लाभ या ठिकाणी मिळतील। कारण 2 लाखाची मर्यादा झाली, परंतु शेतकरी ऑलरेडी कर्जमाफीच्या ओझ्याखाली दबलेला आहे, त्याच्यामुळे त्याला नवीन या लाभाचा फायदा होणार नाही। तर कर्जमाफी, कर्जमुक्ती एकदा कधी बोजा खाली झाला तर पुढे शेतकरी या ठिकाणी मोकळा होऊ शकतो। तर ही कर्जमाफी व्हावी ही पूर्ण महाराष्ट्राची शेतकऱ्याची मागणी, आपली सुद्धा तीच माफक अपेक्षा असेल आणि लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील काही पावलं उचलली जातील ही एक या ठिकाणी अपेक्षा करूया। धन्यवाद।